नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्तपैकी झणझण इथे ही अंडी घेतलेली आहे मी. ही अंडी आता आपण उकडून घेणार आहोत. चला तर मग अंडी उकडताय तोपर्यंत आपण अंडा करीसाठी लागणारी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी हा कांदा घेतलेला आहे ते उभा चिरून. तर इथे बघा मी तेल घेतलेलं आहे 1 चमचा. त्यामध्ये आता हे सुकं खोबरं आपण ब्राऊन कलरवर मस्तपैकी असं भाजून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने हे खोबरं मी आता भाजून घेतलेलं आहे. आता कांदा भाजून घेऊ. तर हे बघा आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. खोबरं मी अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. कांदा असा ब्राऊन कलरवर भाजलेला आहे. आता पहिल्यांदा ज्या कोरड्या जिन्नस आहे त्या बारीक करून घेणार आहोत आपण. खोबरं, डाळ आणि त्यामध्ये मी हा काळा मसाला घेतलेला आहे. हा काळा मसाला टाकूया त्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने मी कोरड्या जिन्नस बारीक करून घेतलेले आहे. कोरड्या आणि ओल्या एकत्र केल्यानंतर ते व्यवस्थित बारीक होत नाही, त्याला चिकनपणा आला पाहिजे. तर हे बघा अशा पद्धतीने हे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. हे वाटण आपलं आता तयार झालेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवलं. तर इथे बघा हे आपण मस्तपैकी तेलात टाकून परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत आणि अर्धा चमचा धनेपूड टाकणार आहोत. परतून घेऊया. बघा आता याला किती छान तेल सुटलेलं आहे. मस्तपैकी परतला गेला आहे मसाला. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. बघा आता इथं पाणी घालून घेतलेलं आहे आपण. किती छान कलर आलेला आहे भाजीला. आता आपण यामध्ये चवीनुसार बघा भाजीला किती छान तरी आलेली आहे मस्तपैकी. आता भाजी आपली उकळते तोपर्यंत आपण अंडी टाकून घेऊया. तर हे बघा इथे हे अंडे मी सालून आणि मोठे मोठे असे त्याचे काप करून घेतलेले आहे. आता ते आपण भाजीमध्ये सोडूया. बघा आपली भाजी इथे उकळलेली आहे. किती छान तरी आलेली आहे मस्तपैकी. आता त्यामध्ये ही अंडी आपण मस्तपैकी अशी सोडूया. तर मस्तपैकी अशी आपली ही अंडा करी तयार झालेली आहे. रस्सा एकीकडे आणि पाणी एकीकडे होऊ नये म्हणून आपण यामध्ये चणा डाळ भाजून. तर मस्तपैकी आपल्या ह्या अंडा करीमध्ये आता आपण बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालूया. बघा किती सुंदर दिसते आहे ही अंडा करी. तर बघा मस्त अशी आपली झणझणीत गावरान अंडा करी तयार झालेली आहे. मस्त खा, स्वस्त राहा आणि लाईक करा.